होतंय काय माहिती. त्याला काय नसतं होत, माहिती बी होत नसतं. रडत असत होय. तर नमस्कार सगळ्यांना. बघा माझ्या चेहऱ्यावरनं माझा आनंद तुम्हाला ओळखूच येत असेल. आनंद म्हण आनंदच की. तर बघा आता पूर्ण तयार झाली, नाश्ता वगैरे सगळं झालंय, डबा पण घेतलाय आणि बॅगी पण भरल्यात पूर्ण मस्त. घेतलाय का पण? मला काय माहिती तू घेतलं का नाही. घेतलं आता म्हणजे काय घेतलं. आता कसं करायचं? घेतला असेल की. डबाच बांधला नाही. तर बघा नाश्ता घेतला पण डबा राहिलाय. हा का? घेतलंय सगळं. बरं असं द्या. पप्पा पण ओळखतात, पण पप्पा येणार नाही, पप्पा गावातच येणार आहेत म्हणलं. तिकडं येणार आता सध्या. तुला काय माहिती बळच उरे मागचे मला काय सांगते. मग आता मेन टाइम आहे. गाडी आलेली बघा, हे बघा गाडी इथं पोच झाली तर ह्यांचं अजून उरकतय. तर इकडं बॅगी फिगी बाहेर काढल्यात का नाही काढल्या अजून. ते रिलॅक्स एकदम रिलॅक्स, ते टेन्शन घेत नाही. तर तुमचं दमानीच होऊ द्या म्हणते ते, आहे का नाही. तर चला. पेशंट कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतं पेशंट कसं वाटतं काय? त्यामुळं सगळं रिलॅक्स आहे. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस काही येऊ नये. आजचं पण आपल्या गाडीतच जायचंय. पावसाचं काही संबंध नाही. आता गाडी इथं आली, आता गाडीत बसायचं, गावात जायचं, डायरेक्ट डांबरी लागते. आता कशाला लागते? काय आज वट पौर्णिमा आहे म्हणून आम्ही आता गावातच जाणार आहे आणि गावात आजी वहिनी सोबत आम्ही वडाची पूजा वगैरे करून मग तिथनं आजीला घेऊन बारामतीला जाणार आहे. तर घरात 2 पिशव्या आहेत, म्हणजे एक बॅग आहे, एक बाळांची पिशवी, एक इकडं फळांची पाण्याची एक पिशवी. फळं घेतलेत ना ह्यात. हा पपई, ड्रॅगन फ्रूट आणि ही वटील सामान आहे, म्हणजे नाही का तिथं वडाला हे हे करायचंय. तर 7 जन्मासाठी फेरायचं. 7 जन्म मागणार आहे. 7 जन्म नाही, जन्म. तर चला, तयारी अशा पद्धतीने झालेली. स्वीटीची डिलिव्हरी अशी छानशा पद्धतीने पार पडते. नक्की बघत राहा कंटिन्यू, आहे का नाही. लवकरच आमच्या घरी मुन्ना येणार आहे. तर सकाळ फोन आलता, झाली का नाही डिलिव्हरी म्हणून. नाही म्हणलं अजून जायचंय, अजून दुखतंय फुकतंय का, अजून काहीच नाही. काय ना स्वप्न पडलं माहितीये का, सुट्टीची डिलिव्हरी झाली म्हणून स्वप्न पडलं त्यांना माहितीये का. चला, इथंच लई टाइम चालला बोलत. चला, आम्ही एखादी मस्त छानशी रील्स करतो, तुम्ही बघायला विसरू नका, आहे का नाही. निघालोय गावामध्ये. आता गाडीवर सामान भरलं सगळं. घेतल्या बघा ह्यांनी गाड्या. चालायचं का मग आपण? हा, 2 व्हीलर पण एक घेणार आहे, कारण तिथं काही ये जा करायला आहे काय, डायरेक्ट 4 व्हीलर घेऊन जाता येत नाही. त्यामुळं पप्पा पण येत तिथं. ह्यांनी पण घेतल्या बघा गाड्या आणि झिमझिम यायला लागली बघा. तर चला आता मम्मी मी बसतो गाडीत. आलो घरी आता. तर चला गावात आलतो. आता महिला मंडळ आम्ही निघालोय वडाची पूजा करायला. तर मी काय वटी नाही म्हणणार, मी फक्त फेर घालून पाय वगैरे पडणार आहे. तर इकडे बघा कोण कोण आहे. वहिनी इथं, मम्मी, आजी आणि मम्मी. चलो आता जाऊ मस्त वडाला. ह्यांची झाल्या मी करणार आहे पूजा. आता बघा दोघी करतात. इथं सगळी कच्च आहे असली. टूच ती पायाला मम्मी बसल्या तिकडे निवांत. बघा आता हॉस्पिटलमध्ये आणि लय कटाळा आला बघा गाडीत बसून. तर इथं आहेत मम्मी, इथं आहे आई आणि त्यांनी मम्मी येतात गाडीवर. ते महागच येतं. आम्ही अगोदर आणून येऊन बसलोय. आता कटाळा आला बघा गाडीत बसून. आले बघा मम्मीने हे. आणि आता चालू आमचं चेकअप. तर आम्ही तिघंच फिरतोय बघा. इकडं मम्मी, इकडे हे फाईल घेऊन. इतक्या लांब जायचं म्हणून त्यांना मोकर कशाला फिरवायचं, एकतर बाहेरच थांबवते. आता एक रिपोर्ट पाहिजे अजून, घ्यायला जायचं. खुर्चीवर जाऊन तिकडे नाही बसले. कसे बसले तर काय कर मग आम्ही खुर्चीवर बसायचं. खुर्चीवर बरे आम्हाला. डॉक्टरनी सांगितलं एक काहीतरी निर्णय रडायला. बघूया पुढचं काय होतंय, कसं होतंय. डिलिव्हरी बाबतीत थोडं काहीतरी गोष्टी सांगितलं. आले दोघे इकडून, आल्या दोघे इकडून.
सांगितलं ते करायचं नव्हतं. झटून राहायचं असतं. मागची किती नैवेद्य झाली साक्षी साक्षी तर तुझ्या मागची आहे. मग काय काय नसतं होत. आज सांगितलं आजचीच तारीख फिक्स आहे. गप रडू नाही चांगलं नसतं रडू. रडत असतं तुम्ही त्याला काय नसतं होत. माहिती बी होत नसतं. रडू नाही. आता अशा किती पोरींचं झालंय काय तू एकटी आहे का? तू एकटीच शंभू आला इकडं. आता फायनली बघूया थोड्या वेळानं काय निर्णय होतोय ती. हा पाण्याची बाटली पण दिली आईने दिली की पाणी आहे का पाण्याची बाटल्या का आणायच्या आणि आंबा आहे का? ते तिकडे आहे की आपल्या ह्याच्यात गाडीत आहे नका आणू इथं आहेत का. चला आता थोडंफार जेवण करतो मग बघू काय करायचं काय नाही. सुटे आहे दे की मला जेवण वगैरे कम्प्लीट झालं आमचं. आता नटा पिटा हो. आता इकडं मामा आला केशव मामी आले तिकडं. दोघांची चर्चा चालू आहे काहीतरी बिझनेस. काय म्हणायचं आता काय काळजी करायचं नाही बिंदास जायचं हो होत असतं निवांत. आता मगाशी रडत होती आता हसत आहे. अशी बघते सगळी वर. मग काय मामी सांगते तुला काय ते मग काय. आता बघा मस्तपैकी जेवण वगैरे झालं. केशव मामा बी गेलं घरी. आता चाललंय सुट्टीचं. आता फायनल काय होतंय काय माहिती. जायचं दवाखान्यात म्हणजे आतमध्ये जायचं. काय म्हणतात डॉक्टर अजून रिपोर्ट यायचं मग ते झाल्यावर कळणच कसं होतंय कसं नाही. मग बघू. मग पाऊस लागलाय पडाय बरं का इकडं बऱ्यापैकी. कोणत्या तरी कारणानं रडायला आलतं होय. असं आता पण काय होतंय पण रडून काय टेन्शन उपयोग घ्यायचं नाही. सामोरं जायचं सगळ्या गोष्टीला काय होत नाही. नाही. मग काय. पाऊसाचं वातावरण झालंय बरं का बऱ्यापैकी. बारामतीत आता पाऊस पडन. तर चला आपण जाऊया आतमध्ये. हे गेले पुढं जोड. हा मी नाही जास्त जेवण केलं लाईटली थोडंसं खाल्लंय कोरडं. सांगितलेलं आईला की मला आळूच्या वड्या खायच्या तर आळूच्या वड्या दिल्या तर तीच खाल्ल्या कोरड्या. जास्त काही जेवण केलं नाही. डॉक्टरने सांगितलं जेवण करू नको म्हणून. चला चला आत जातो.